ठाणे जिल्ह्यातला कळवा मुंब्रा मतदारसंघ राज्यात कायम चर्चेत असणारा हा मतदारसंघ, जिथून जितेंद्र आव्हाड मैदानात आहेत। यंदा या मतदारसंघातली लढाई अतिशय चुरशीची आहे, कारण जितेंद्र आव्हाड यांच्या समोर एक तगडा आव्हान आहे। जितेंद्र आव्हाडांचा आजवर गड मानल्या जाणाऱ्या या मतदारसंघात नजीब मुल्ला या त्यांच्या सहकार्यानं आणि त्यांच्या टीमनं प्रचाराचे सगळे पॅटर्न वापरायला सुरुवात केली आहे। त्यामुळे आतापर्यंतच्या निवडणुकांमध्ये यंदाची कळवा मुंब्रा मतदारसंघातली निवडणूक अतिशय रंगतदार आहे। गुरुचेल्याची निवडणूक आहे। कळवा मुंब्रा मतदारसंघ शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांचा गड। गेली अनेक वर्ष जितेंद्र आव्हाड यांनी हा मतदारसंघ अभेद्य राखला। यावेळेला आव्हाड यांच्या या गडाला त्यांचे एकेकाळचे खंदे समर्थक असलेल्या नजीब मुल्ला यांनी भेदण्याची रणनीती आखली आहे। राबोडी मुंब्रा या भागातील मुस्लिम चेहरा म्हणून नजीब मुल्ला यांनी राष्ट्रवादी पक्षात चांगलं स्थान निर्माण केलं। नेमकं हेच हेरून अजित पवार यांनी त्यांना उमेदवारी दिली आणि आता नजीब मुल्ला यांनी सुद्धा त्यांची टीम उतरवत आव्हाड यांच्या विरोधात त्रिमूर्ती पॅटर्न राबवलाय। कळवा भागात हिंदू आणि बहुभाषिक मतदारसंख्या असल्यानं इथे राष्ट्रवादीचे माजी खासदार आनंद परांजपे भाजपचे कार्यकर्ते दारोदार फिरून प्रचार करतायत, तर मुस्लिम बहुल भाग मुंब्रा कौसा या भागात नजीब मुल्ला स्वतः कोपरानं कोपरा फिरतायत। मुंब्र्याच्या डोंगराळ भागात हिंदू आणि बहुभाषिक मतदारांची जबाबदारी शिवसेनेचे राजन किणी यांनी स्वीकारली आहे। मुंब्र्याचे स्थानिक भूमिपुत्र असल्यानं राजन किणी यांचा मुस्लिम आणि हिंदू अशा दोन्ही मतदारांवर पगडा आहे। तसंच शिवसेना आणि मित्रपक्षांची वेगळी ताकद आहेच, त्यामुळे प्रचाराच्या त्रिमूर्ती पॅटर्नचा फायदा होईल असा विश्वास नजीब मुल्ला यांना वाटतोय। प्रत्येक जबाबदार माणसाकडे मी स्वतः व्यक्तिगत जाऊन त्यांची काय अडी अडचणी आहे, कुठे बैठका लावायची, कारण मतदारसंघ ठाणे महापालिकेच्या हद्दीत असल्यावर प्रत्येक परिसर गली मला माहिती आहे। त्याच्यामुळे कुठे काय जायचं, कुठे जास्त मतदान आहे, कुठे कमी आहे, कुठे शिफ्टेड आहे, हे सर्वांचा अभ्यास असल्यावर आमची स्ट्रॅटेजीचा भाग आहे आणि लोकांचा कॉल आहे आमच्याकडे। नजीब मुल्ला यांच्या त्रिमूर्ती पॅटर्नला उत्तर देण्यासाठी आव्हाड यांच्या नगरसेवकांनी सुद्धा कंबर कसली आहे। मिलिंद पाटील, मंदार किणी, अपर्णा साळवी हे कळवा पश्चिम भागात, महेश साळवी, अरविंद मोरे कळवा पूर्व भागात, तर खारेगाव आणि पारसिक भागात अभिजित पवार आणि सुरेखा पाटील हे सगळे जण फिरतायत। विटावा इथे आरती गायकवाड या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नगरसेवक त्यांच्या बॉर्डात तळ ठोकून आहेत। परिणामी नगरसेवकांच्या या तटबंदीमुळे जितेंद्र आव्हाड यांचाही आत्मविश्वास वाढलेला दिसतोय। कळवा मुंब्रा मतदारसंघ हा मिनी भारत आहे, त्यामुळे इथे मुस्लिम मतदारांची संख्या जास्त असली तरी भाषिक जाती धर्मांची मतं सुद्धा निर्णायक आहेत। पहिल्यांदाच आव्हाड यांच्या समोर महायुतीनं मुंब्रावासियांच्या ओळखीचा उमेदवार दिलाय। गेल्या 5 वर्षात राज्याप्रमाणे या मतदारसंघाचं राजकारण सुद्धा बदललंय। कळवा मुंब्र्यातील 35 नगरसेवकांपैकी 19 नगरसेवक हे महाविकास आघाडीचे, तर 16 नगरसेवक हे महायुतीचे आहेत। त्यामुळे जितेंद्र आव्हाड यांना यंदाची निवडणूक जड जाणार की पुन्हा आव्हाड यांचा बेडा पार होणार हे मतदारांच्या मतदानानंतरच स्पष्ट होईल। कळवा